इथं बसा. आज तारीख किती? आज 10 का 9 10 9 ऑगस्ट 9 सप्टेंबर 10. आज 10 सप्टेंबर. सांगली कमलाबाई आणि भीमाबाईंचा इंटरव्ह्यू. दोघीही वॅम्पच्या कार्यकर्त्या आहेत आणि दोघीही गेली कित्येक वर्ष वॅम्पमध्ये काम करतायत. कमलाबाई, तुम्ही वॅम्पमध्ये कशा आहात? माझ्यावर पहिला अन्याय होत होता. मग माझं अन्याय कुणीच ऐकणार कुणीच नव्हते. म्हणजे समाजाचे लोक ऐकत नव्हते. कुणासमोर आम्ही न्याय मागायचा. मग माझ्यावर अन्यायाची कुणासमोर मी सांगायचं. पण तुम्ही घरवाली होतात का घरवाली होता. पहिल्यापासून तुम्ही घरवाली आहात? पहिला मी धंदा करत होता. तिच्यानंतर घरवाली बनला. मग तिच्यानंतर घरवाली बनून वारंवार आमच्यावर पोलिसांचे अत्याचार होत होता, गुंडांचे अत्याचार होत होता. कुणी आमचा जात कुणी घेत नव्हता. पोलीस स्टेशनला गेलं की नाही, तू धंदा करणार बाई, तू माणूसच नाही, तुला कंप्लेंट द्यायची काय अधिकार आहे? अधिकारच नाही. दादच करत घेत नव्हती. किती वर्षाचे तुम्ही होतात जेव्हा वॅम्पची तुमची ओळख झाली? आता मला आमची ओळख झाली म्हटल्यानंतर 12-13 वर्ष तर झाला. तुम्हाला किती? मला 15 वर्ष झाली वॅम्प मध्ये. नाही, याम्प ओळखत होतो मी. याम्प संस्था म्हणजे संग्राम पहिलं काम करत होतं. बरोबर. नंतर याम्प संस्था झालाय. मग 12-15 वर्ष झाली. झाले. मग त्याच्यानंतर मग आमच्या गल्लीत मॅडम आले. मॅडम आल्यानंतर मग तुमच्या आरोग्यामध्ये निरोध मध्ये आम्हाला काही माहित नव्हतं. कंडम वापरायचं माहिती नव्हती. मग मॅडम आले आमच्या गल्लीत. आल्यानंतर म्हणाला बघा आता शरीर रोग लई वाईट रोग आहे, ती चांगलं होऊ शकत नाही. तुम्ही निरोध वापरा. एकदा आपल्याला अंगात विषाणू आलं तर ते बरं होऊ शकत नाही. तुम्ही निरोध वापरा. म्हटलं कुठलं निरोध काढलाय काय काढलाय? आम्ही कधीच निरोध वापरलेला नाही. निरोध मध्येच रोग आलाय. आमचं ही सोच निरोध मध्येच रोग आहे. तुम्ही निरोध मीनाताईने तुम्हाला सांगायच्या आधी निरोधची तुम्हाला काही कल्पना होती? काही कल्पना नव्हतं मॅडम. कोण तर शिकलेली लोक तेवढा आणत होता. एक निरोध मेडिकल मधनं घेऊन येणार. तरी बी ते निरोध आम्हाला ते आवडत नव्हतं. का तुम्हाला का नव्हतं आवडत? म्हणजे ते माहितीच नाही ना आम्हाला. हे निरोध म्हटलं तर काय आहे हे माहित नव्हतं. बिगर निरोधनं आम्ही धंदा करणार. बरोबर. मग मुलाचं ते मूल राहते. बरोबर. बाळ होते म्हणून आम्ही ते गोळ्या खाणार. मला ते काय गोळ्या महिन्याला गोळ्या खाणार. तरी बी आम्हाला राहणारच. मग ते निरोध नाही म्हणून तेव्हा एवढं आम्हाला हे नाही म्हणून निरोधचं जाणव नव्हतं म्हणून मग आम्हाला बी. मग त्या स्टेजवरून की तुम्हाला निरोध म्हणजे काय ते पण माहिती नव्हतं. त्याच्यावरून तुम्ही निरोध वाटप डिस्ट्रीब्युशन करायला लागला? तसं झालं नाही. आम्ही धंदा करताना आम्हाला समजलं अप्रेव सेलवाजी म्हणून मेन घरवाली होती. मग आमच्या एरियातली घरवाली होती ती. मग ती मॅडम तिला धरली, अप्रेवला धरली. मग अप्रेवा तुझं ही बायका ऐकत्या, हे बायकाला तू माहिती करून दे, हे बायकाला समजून सांगायला बायका आहे का नाही, याच्यावर रोग म्हणून काय आहे की नाही, वाईट आहे. आणि ही बायका संरक्षण द्यायला पाहिजे आणि हिच्याबद्दल तो चर्चा करते नाही. मग मॅडम म्हणालेले आमचं एक काम आहे, काम करणार आहे का? 4 घराला एक बाई निरोध द्यायला ठेवायला पाहिजे. एक 4 घराला एक बाईला 100 रुपये पगार. काही मिळार नाही काय नाही काय फक्त निरोध द्यायचं. माहिती पण सांगायचं नव्हतं तेव्हा. काही काय माहिती म्हटलं की घाण आहे वाईट आहे करायचं हे आमचंच करणार. मॅडम काय म्हणत होती, नाही हे तुमचं खरंच तुम्ही निरोध वापरून संबंध ठेवा. तुम्हाला आज नाही उद्या कळतील, उद्या तुमच्या डोक्यात समजतील. आणि तुम्ही निरोध वापरा. तुम्ही निरोध कंटिन्यू वापरला की नाही कधी तुम्हाला लागण होणार नाही. निरोध वापरायला शिका. तुम्ही म्हणणार आम्ही कुठलं काय आले, कुठली बाई आले, काय सांगायला लागले, हे आम्ही कधीपासून धंदा करतो आणि पहिलं असलं कुठलंही रोग नव्हतं. आता कुठला आले सांगत येते, काय तर सांगत येते. निरोध मध्येच काय तर रोग आला आम्ही असं आमच्या डोक्यात.
मग नंतर तुम्ही निरोपचं वाटप केलं बायका 4 घराला ना मॅडमने एक बाईला काम करायला सांगितली. त्या तुम्ही काम करायला लागला? नाही त्यात तिच्यानंतर माझ्यावर अन्याय झाला. अन्याय झाला म्हणजे घरगृहस्थी माणूस मला घरगृहस्थी बाईचं माझं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर मग मला कुणीच दाद घेत नव्हतं ना. गल्लीत वगैरे पोलीस स्टेशन मध्ये दाद घेत नव्हतं, कुठे गेलं तर दाद घेत नव्हतं. मग पुन्हा समोर जायला पाहिजे. मग मॅडमचं जरा थोडं ओळख होता मॅडमचं. मग मॅडमला आम्ही असं आल्यानंतर मॅडम आली पाठवशी पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला आलं. घरगुती बाई होती की नाही, तिला आत बसवलेली होती. मी धंदा करणारी बाई म्हणून बाहेर धंदा करणारी बायकांना पोलीस लोक किंमतच देत नव्हतं. मग मला उभा केलं काय बाहेर उभं काय कंप्लीट घ्यायचं, याने धंदा करणार आहे, याने उंडगी आहे, तसं असं येत बोलणं करणार. आणि आत घेतच नव्हतं, तिने कंप्लीटच घेत नव्हतं. मग असं ती सांगितल्यानंतर मग आम्ही काय म्हणायला लागलो. मॅडम आली. मॅडम आल्यानंतर मग मॅडमला आत तिने बोलवा लागले पोलीस लोक. या किंवा मॅडम या किंवा मॅडमला मग आम्हाला नाही, मला नाही, माझ्यावर अन्याय झालं तर मला बोलवलं नाही पोलीस लोकांना. इतकं नालक पोलीस लोक. मला बोलवलं नाही, मॅडमला बोलावं लागलं. मॅडमला बोलवलं आत एक मॅडम म्हटली नाही मी येणार नाही. ती एक महिला आहे काय, ती एक महिला आहे, तिला बाहेर उभा केला होता, तिला तुम्ही आत बसवला होता. मी इथंच उभारणार आहे, तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथंच उभार. मग तेव्हा म्हणायला लागले या किंवा तुम्ही पण या. मग कसं कोण तर माणूस सांगणार असलं तरच आम्हाला या म्हणणार ना, नाहीतर नाही म्हणणार. आमचंच डोक्यात धाडस म्हणजे काय, आम्हाला धाडसच होत नव्हतं. ते पोलीस संघ कसं बोलायचं आणि दबकणार आम्ही. आता पोलिसाला काय तर म्हणलं तर आम्हाला आत टाकले नाही, म्हणून इजामुळे आम्हाला भीती. आता नाही आम्हाला भीती, सगळं गेलेले काय बी आम्ही बोलते त्यांना. मग असं झाल्यानंतर मग मॅडम मग तिथं तिच्या बरोबर म्हटले, त्यांच्यावर कंप्लेंट नोंद केलं, आमच्यावरती बी कंप्लेंट दिली. मग उत्तम कांबळे म्हणून होता, उत्तम कांबळे म्हणून होता, तुम्हाला ही बायकांची साथ देते का मॅडमला म्हटला. ही बायकांची साथ देता तुम्ही नगर म्हटलं काय बायकांना हे. मग आम्हाला तवा वाटला आमच्यासाठी काय मॅडम ही करायला लागला. मग आम्ही गल्लीत राहणार, गल्लीतच विचार करणार. मग मॅडम आम्हाला आले, मी जुगारला इथे होत होतं मॅडम. मग मॅडम एक दिवशी आली आमच्या गल्लीत. आल्यानंतर ती सुमित्रा म्हणून निंगव काय सुमित्राच घरात बोलवली. 50 सांगितलेली होती. मी आलो त्या गोळा होत नव्हतं. तेव्हा गोळा म्हणजे एवढं आमचं नव्हतं. मॅडम आम्ही धंदा करणार तेव्हा धंद्यामध्ये आमचं काय इकडचं काय मॅडम आलेली बिलेली हे काय आमच्या डोक्यातच नाही. मॅडम काय सांगते, आपल्यासाठी चांगलं सांगते, आपण ऐकून घेऊ, विरोध बद्दल सांगा लागले, कशामुळं सांगते हे काय आमच्या डोक्यातच नाही. आमचं नावाच आम्ही हो गिरेकी संघ बसायचं, मॅडम आला की पळून जायचं, कुठंतरी लपून बसायचं, हे असलं आमचं. मग तिच्यानंतर बरं असं तुम्ही मला सांगा की असं जे तुम्ही जे असं करत होतात, लपून बसायचं, मॅडम बरोबर बोलायचं नाही, तसं सगळ्याच करत होतात. हो सगळ्यांचं डोक्यातच नाही हो, एवढं नाही. पण मग किती वेळ लागला सगळ्या बायकांना जायला? वेळ लागला. मग मला एकदा कोण तर पुरुष मारला, म्हणजे समाज एकदा माणूस मारला, बेहद मारला. बेहद मारल्यानंतर मग मला इतकं मोठं ऊन उठला, मला त्रास झाला. त्रास झाल्यानंतर मग तवा बायका इकडे आलो आम्ही, बायका इथं आलो मॅडमला. मॅडम म्हटली तुम्ही ऐकत नाही, मी काय करू, तुम्ही ऐकत. गल्लीत पण बायका गोळा झाला, गल्लीत पण सगळं बायका आम्ही एकी झालं. म्हणजे ते माणसाला विचारला, मग ते बाईला पण विचार, तिचं एक बाई पण होतं, तिला पण आम्ही सगळं बायका मिळून विचारलं, तुझं मालक मारायचा काय संबंध आहे, ते बाहेरचं माणूस ते का मारलं. मग तिथं पण आम्ही मिटिंग घेतलं. परत मॅडमकडं, मग मॅडमकडं आम्हाला एकानं असं बंधव म्हणून होतं, ते पहिल्या बाई आमचं धंदेवालीच आहे ते. मग आम्हाला काय म्हणलं, तिथं मॅडम पशी या तुम्ही, बायकांना मारलेली मॅडम सण करून घेणार नाही, काय तर मॅडम करलच. मग तेव्हा आमच्या डोक्यात आलं इथं यायला पाहिजे आपण. मग आम्ही आलो इथं. मग आम्ही मग तिथनं मग मार काढलो. सिंगल साहेब म्हणून एसटी होता इथं, सांगलीत आला होता सिंगल साहेब म्हणून एसपी होता. एसपी कडे आम्ही सगळं आमच्या गल्लीतली बायका सगळी गेलो. मला न्याय पाहिजे, न्याय म्हणून आम्हाला माहिती चांगलं होतं.
न्याय पाहिजे